10वीच्या केमिस्ट्रीचा अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर आपण काही केमिस्ट्रीमधल्या मूलभूत ज्या कल्पना आहेत त्या समजून घेऊया आणि ते शब्द मात्र प्रत्येक लक्षात ठेवा आणि त्याचा अर्थ नीट लक्षात घेऊन घ्या. एव्हरीथिंग इन द युनिवर्स इज मेड अप ऑफ मॅटर. एव्हरीथिंग म्हणजे सर्व गोष्टी आहेत जगातल्या त्या मॅटरच्या बनलेल्या आहेत. युनिवर्स म्हणजे आपल्या भोवतालचं जग. आता मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे पदार्थ म्हणू शकतो किंवा द्रव्य म्हणू शकतो, अशी गोष्ट जिला मास आणि व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय? जी गोष्ट जागा व्यापते, ज्या गोष्टीला आपण स्पर्श करू शकतो, ज्याचे वजन करू शकतो, जिला पाहू शकतो, ती सर्व मॅटर आहे. उदाहरणार्थ पाणी. पाण्याला आपण स्पर्श करू शकतो, पाणी पाहू शकतो, पाण्याचं वजन करू शकतो. तर पाणी हे एक प्रकारचं मॅटर आहे. आता मॅटरच्या काही अवस्था असतात. तर स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे पदार्थाच्या अवस्था. पुन्हा आपण पाण्याचं उदाहरण घेऊया. पाण्याचा बर्फ झाला तर तो सॉलिड आपण म्हणतो, पाण्याची वाफ झाली तर गॅस म्हणतो, आणि हे पाणी नॉर्मल ज्या अवस्थेत आहे ते. तर स्टेट्स ऑफ मॅटर कुठल्या असतात? तर सॉलिड स्टेट असते, गॅशियस स्टेट असते, गॅस सारखी असते, आणि लिक्विड स्टेट असते. आणि नॉर्मल जेव्हा आपण जगामध्ये वावर करतो तेव्हा पाण्याची स्टेट लिक्विड असते. खूप थंड केलं का ते सॉलिड होते, आणि खूप गरम केलं वाफ होते, म्हणजे तेव्हा ती गॅस होते. आता मॅटर आहे ना, त्याचे अगदी सगळ्यात सर्वात छोट्यातला छोटा जर तुम्ही पार्टिकल बघितलं तर त्याला आपण ॲटम म्हणतो. आणि हा ॲटम आहे ना, तो दोन प्रकारचा असतो. एक तर स्टेबल असतो किंवा तो अनस्टेबल असतो. तर स्टेबल ॲटम म्हणजे काय? जो कोणाबरोबरही कंबाईन होत नाही, जो अगदी स्वतंत्रपणे जगतो, मुक्तपणे जगतो. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर सोनं घेतलं तर सोन्याचा सगळ्यात शेवटचा जो कण आहे, बारीकातला, तो अगदी सोन्याचा कण व्यवस्थित स्टेबली फिरत असतो. दुसऱ्या प्रकारच्या हे म्हणजे काय? अनस्टेबल म्हणजे काय? आता तुम्ही जर ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनचा जो ॲटम आहे ना, तो कधीच असा एकटा राहू शकत नाही. त्याला दुसरा ऑक्सिजन लागतो चिकटायला, आणि तो आपण O2 म्हणून देतो, आणि त्याला आपण ऑक्सिजनचा मॉलिक्यूल असं म्हणतो. आणि हे जे आहेत ना, स्टेबल आणि अनस्टेबल पण सेम टाईपचे ॲटम्स आहेत ना, त्या पदार्थाला आपण एलिमेंट म्हणतो. एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स कन्सिस्टिंग ऑफ ओनली वन टाईप ऑफ ॲटम. आता जे अनस्टेबल ॲटम्स असतात ना, ते दुसऱ्या टाईप ऑफ ॲटम बरोबर पण कंबाईन होतात, म्हणजे दुसऱ्या वेगळ्या पदार्थाच्या ॲटम बरोबर पण कंबाईन होतात. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही पाणी बघितलं ना, तर पाण्याचं जे मॉलिक्युल आहे ना, त्याच्यामध्ये 2 पार्ट्स हायड्रोजन आहे, 1 ऑक्सिजनचा ॲटम आहे. अगदी सगळ्यात छोटा पाण्याचा थेंब आहे ना, किंवा पाण्याचं आपण मॉलिक्यूल म्हणतो, तो असा आहे, आणि त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. तर कंपाऊंडमध्ये काय? डिफरंट टाईप ऑफ मॉलिक्युल्स असतात जे एकत्र येतात आणि कंपाऊंड होतात. आणि एलिमेंट म्हणजे काय? त्याच्यामध्ये स्वतंत्र, म्हणजे स्टेबल किंवा अनस्टेबल सेम टाईपचा ॲटम असतो, त्याला आपण एलिमेंट असं म्हणतो. जगामध्ये मॅटर 3 प्रकारे असतं. आयदर एलिमेंट्स असतात, किंवा कंपाऊंड्स असतात, किंवा मिक्सचर असतात. आता मिक्सचर म्हणजे काय? एलिमेंट्सच असतात जे असे एकत्र होऊन त्याचं मिक्सचर होतं. म्हणजे तुम्ही आता आजूबाजूची एअर बघितली तर त्याच्यामध्ये गॅसेस आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे, ते सुट्टे सुट्टे फिरतायत. तर ते झालं मिक्सचर. किंवा आता तुम्ही सॉल्ट वॉटर बघितलं तर पाणी आणि मीठ ह्यांचं इकडे झालं मिक्सचर झालं. तर सॉल्ट एक कंपाऊंड आहे, वॉटर एक कंपाऊंड आहे, आणि 2 कंपाऊंड मिळून पण मिक्सचर होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स मिळून पण मिक्सचर होऊ शकतं. आता तुम्ही जर दुधामध्ये काही सिरियल टाकलं, म्हणजे काही शेव टाकली म्हणा, तर ते एक प्रकारचं मिक्सचर झालं. तर 3 प्रकार कुठले मॅटरचे? एलिमेंट्स, कंपाऊंड्स किंवा मिक्सचर. मिक्सचर हे 2 एलिमेंट्सचं असू शकतं, 1 एलिमेंट कंपाऊंडचं असू शकतं, किंवा 2 कंपाऊंड्सचं असू शकतं.
आता आपण ॲटमचं स्ट्रक्चर बघूया. ॲटम कसा बनलाय तो बघूया. तर स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एलिमेंटचा सगळ्यात छोट्यातला छोटा कण घेतला तर त्याला आपण ॲटम म्हणतात. तर हे ॲटमचं डेफिनेशन झालं. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड अन ॲटम. तर तो ॲटम कसा असतो, त्याच्यामध्ये असं न्यूक्लियस असतं, मधल्या भागाला न्यूक्लियस म्हणतात. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारचे पार्टिकल्स असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन जे पार्टिकल्स असतात त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ह्या न्यूक्लियसच्या भोवती हे जे छोटे छोटे इतर वेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स फिरत असतात त्यांना इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. ह्याच्या भोवती, न्यूक्लियसच्या भोवती हे जे पार्टिकल्स फिरत असतात त्याला इलेक्ट्रॉन्स म्हणतात आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. हे झालं ॲटमचं स्ट्रक्चर. द ॲटम हॅज न्यूक्लियस ॲट इट्स सेंटर. The nucleus contains protons which are positively charged and neutrons which are neutral particles. न्यूट्रॉन्सवर कुठलाही चार्ज नसतो. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. इलेक्ट्रॉन्स विच आर नेगेटिव्हली चार्ज रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन फिक्स्ड ऑर्बिट्स. तर इलेक्ट्रॉनचे प्रकारचे पार्टिकल आहेत ज्यांच्यावर नेगेटिव्ह चार्ज असतो ते या न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व म्हणजे गोल गोल फिरत असतात एका फिक्स्ड ऑर्बिटमध्ये. हां, तर आता जेवढे प्रोटॉन्स असतात ना तेवढेच एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात? नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम इज द सेम. दिस नंबर इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर झेड. म्हणजे ह्या ॲटममध्ये तुम्ही जर बघितलं तर 4 प्रोटॉन्स आहेत आणि बाहेर फिरणारे 4 प्रोटॉन्स आहेत. म्हणजे ह्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर झेड किती झाला? 4. आता ॲटॉमिक मास नंबर वेगळा असतो. 2 प्रकारचे नंबर असतात बघा, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. ॲटममधल्या न्यूक्लियसमधल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. नेहमीच प्रोटॉन न्यूट्रॉन्स इतके असतात असं नाही, तर जी काही बेरीज होते त्याला आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. म्हणजे ह्या ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर झाला 8 आणि त्याला आपण ए ने रिप्रेझेंट करतो. ॲटॉमिक नंबरला झेड ने रिप्रेझेंट करतो आणि ॲटॉमिक मास नंबरला ए ने रिप्रेझेंट करतो. ॲटॉमिक मास नंबर, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस is called the atomic mass number A. आपण आयसोटोप म्हणजे काय ते बघूया. हायड्रोजनचं उदाहरण घेऊनच हायड्रोजनचे आयसोटोप्स म्हणजे काय अभ्यास करूया. आता हा हायड्रोजनचा ॲटम आहे, मध्ये एक प्रोटॉन आहे, बाजूला एक इलेक्ट्रॉन गरगर फिरतोय, म्हणून त्याचा झाला ॲटॉमिक नंबर 1. हा एक दुसरं व्हेरिएशन आहे हायड्रोजन ॲटमचं, जिथे प्रोटॉन एक आहे पण न्यूक्लियसमध्ये आणि एक न्यूट्रॉन आलाय, पण इलेक्ट्रॉन बाहेर गरगर एकच फिरतोय. म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे ह्याचा 1, पण ह्याचा ॲटॉमिक मास नंबर काय झाला? नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, म्हणून ह्याचा ॲटॉमिक मास नंबर झाला 2, व्हेरॅज ह्याचा ॲटॉमिक मास नंबर झाला 1. हे अजून एक व्हेरिएशन बघूया. प्रोटॉन एक आहे हायड्रोजन ॲटममध्ये आणि बाहेर एकच इलेक्ट्रॉन फिरतोय, म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर, लक्षात घ्या, ॲटॉमिक नंबर 1 झाला. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? झेड, विच इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. बट व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर? ॲटॉमिक मास नंबर इज नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. तर ह्या हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर झाला 3. ओके, तर हे झाले हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स. म्हणजे हे एकमेकांचे जे चुलत भाऊ आहेत असं समजायचं. An isotope is a variation of a chemical element that has same number of protons and therefore electrons, but a different number of neutrons. This means isotopes of the same element have the same atomic number identifying the element but different atomic masses due to different number of neutrons.
कार्बनचं पण तसं होतं. त्यामुळे कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 हे वेगवेगळे आयसोटोप्स होतात.